नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण डिस्कस करणार आहोत आरोग्य सेविकाचा अभ्यासक्रम जो जिल्हा परिषदची भरती येणार आहे 2023ची। या आठवड्यामध्ये त्याची ॲड पडणार आहे आणि जर ॲड पडल्यानंतर आपल्याला अभ्यासक्रम जो आहे आरोग्य सेविकेचा त्याच्याबद्दल आता आपण डिस्कस करणार आहोत। कारण की आरोग्य सेविकेचा जो अभ्यासक्रम आहे भरपूर लोकांनी आपल्याला विचारपूस केली होती की सर आरोग्य सेविकेबद्दलही सांगा आणि आरोग्य सेविकेमध्ये जे गोष्टी इन्क्लूड आहेत त्या कशा पद्धतीने अभ्यास करावा आणि त्याच्या टेस्ट सिरीजबद्दल सुद्धा आम्हाला सांगा। तर आपण सुद्धा आपल्या ॲपवर टेस्ट सिरीज आता लॉन्च करणार आहोत आणि तिथं तुम्हाला स्टडी मटेरियलसुद्धा भेटणार आहे। त्याच्या आधी तुम्हाला माहीत पाहिजे की आरोग्य सेविकेचा अभ्यासक्रममधले कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे आहेत। जसे आता विद्यार्थ्यांचे प्रश्न होते की अभ्यास कशा पद्धतीने करावा आणि तांत्रिकचा अभ्यासासाठी सोर्सेस कोणते आहेत आणि IBPS कसे प्रश्न विचारेल आणि या तुमच्या अभ्यासक्रमामध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत त्याबद्दल आपण आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत। तर चला स्टार्ट करूया आरोग्य सेविकेच्या अभ्यासक्रमबद्दल। आता या लेक्चरमध्ये आपण फक्त आणि फक्त तांत्रिकचा अभ्यासक्रमबद्दल डिस्कस करणार आहोत, कारण की मी जो नॉन टेक्निकलचा पार्ट आहे तो मी आधीच एका व्हिडिओमध्ये डिस्क्राईब केलेला आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी या माहीत पडून जातील। आता आपण इथं पाहूया की तांत्रिकचा जो अभ्यासक्रम आहे तो कशा पद्धतीने दिलेला आहे। तर हा जो अभ्यासक्रम आहे नव्या सिलेबसमध्ये तुम्हाला डिफाईन करून दिलेला आहे। जसं कम्युनिटी हेल्थ, समुदाय आरोग्य शुश्रूषा, हेल्थ प्रमोशन, न्यूट्रिशन हे असे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला या सिलेबसमध्ये दाखवलेले आहेत। आता आपण हे जे पॉईंट आहेत त्यांच्यामध्ये कोणकोणते मुद्दे महत्त्वाचे ठरतील त्याबद्दल पाहूया। हा जो आरोग्य सेविकेचा जो सिलेबस आहे तो डिफाईन करताना त्यांनी एक लाईनमध्ये आपल्याला डिफाईन करून दिलेला आहे, परंतु याचं जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर याचा जो सिलेबस आहे तो एकदम असा विखुरलेला सिलेबस आहे। पहिला जो पॉईंट आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंग, समुदाय आरोग्य शुश्रूषा, याच्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला कवर करावं लागतील। त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन या टॉपिकमध्ये भेटेल। प्रजनन आणि बाल स्वास्थ्य याच्याबद्दलसुद्धा तुम्हाला या टॉपिकमध्ये पाहावं लागेल। नंतर आरोग्य शिक्षण आणि त्यांचे प्रमोशन जे आहेत त्यामध्ये सुद्धा याचा समावेश करण्यात येतो। पुढे जर गेलं तर याच्यामधले जे चिकित्सा शोधन आहे त्याबद्दलसुद्धा तुम्हाला MCQ पाहायला भेटतो। नंतर महत्त्वाचे जे मुद्दे आहेत म्हणजे कम्युनिटी हेल्थ नर्सिंगला कोणकोणते मुद्दे प्रॉब्लेमॅटिक होतील त्याबद्दल तुम्हाला डिस्कशन करावं लागतं। याचा जर IBPS जर या टॉपिकवर प्रश्न विचारेल तर प्रश्न विचारताना तो त्याची इंटेन्सिटी अशी ठेवेल की तुम्हाला मोठे मोठे स्टेटमेंट देतील। जसं समुदाय जो टॉपिक आहे कम्युनिटी हेल्थ नर्सिंगमध्ये त्याचे महत्त्वाचे मुद्दे कोणते किंवा त्याचं एम काय आहे, त्याचे गोल काय आहेत, नंतर महाराष्ट्र शासन या टॉपिकला कशा पद्धतीने पाहतं या पद्धतीने प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील। पूर्णतः थेरॉटिकल पार्ट असेल, याच्यामध्ये तुम्हाला आकडेवारी इतकी महत्त्वाची ठरत नाही, कारण की आकडेवारी जी येईल ती पुढच्या पार्टमध्ये येणार आहे। याच्यावरचे प्रश्न हे तुम्हाला एम डेव्हलपमेंट आणि मी इथं जे मुद्दे मांडलेले आहे, आता पूर्ण PDF मी रीड करत नाही, पूर्ण PDF मी तुम्हाला टेलिग्रामला टाकून देईल, तिथून तुम्ही पाहू शकतात। त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे मेंटल हेल्थ तुमच्या टॉपिकमध्ये दिलेला आहे, मानसिक आरोग्य। तर मानसिक आरोग्यासाठी इथंसुद्धा 3 पॉईंट याच्यामध्ये तुम्हाला कवर करावं लागतील की जगाने मानसिक आरोग्यासाठी काय काय केलेलं आहे, त्याच्यानंतर भारतची नीती काय आहे मानसिक आरोग्याबद्दल, तसंच महाराष्ट्रामध्ये याच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला पाहावे लागतील। आणि जर प्रश्न IBPSने जर बनवला तर तो मेनली महाराष्ट्रावरच डिपेंड असेल किंवा भारतावर डिपेंड असेल। ओके, मग मेंटल हेल्थमध्ये कोणकोणते टॉपिक तुम्हाला पाहावे लागतील तर एक डिस्ट्रिक्ट मेंटल हेल्थ प्रोग्राम असतो, त्याच्यानंतर एक मेंटल हेल्थ हेल्पलाईन असते, तिचा नंबरही तुम्हाला विचारला जाऊ शकतो, किंवा नॅशनल मेंटल हेल्थ प्रोग्राम आहे त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात। नंतर पुढे जर पाहायला गेलो तर मेंटल हेल्थ केअरसाठी जो ॲक्ट आहे 2017चा त्याच्याबद्दल तुम्हाला विचारू शकतात की कधीचा ॲक्ट आहे। नंतर काही फाउंडेशन असतात, काही NGOज असतात जे तुमच्या मानसिक आरोग्यावर काम करत असतात, तर त्याच्याबद्दल तुम्हाला विचारू शकतात। आणि महाराष्ट्रामध्ये अशा ज्या NGOज आहेत, मी तुम्हाला टेस्ट सिरीज जी आता टेस्ट देणार आहे तिच्यामध्ये तुम्हाला या प्रश्न इन्क्लूड केलेले आहेत। जसं एक वंद्रेवला फाउंडेशन आहे, स्नेही हेल्पलाईन आहे, आयकॉल फिजिओलॉजी हेल्पलाईन आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारतात। त्याच्यानंतर एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अँड न्यूरोसायन्सची एक संस्था आहे
जी बँगलोरला स्थित आहे तिच्याबद्दल विचारू शकतात की ही संस्था कुठं आहे. नंतर एक ज्या NGOज आहेत त्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला येतो, किंवा तुम्हाला विचारू शकतात की वर्ल्ड मेंटल हेल्थ डे कधी असतो आणि वर्ल्ड अवेअरनेस मंथ कधी असतो. अशा पद्धतीचे मानसिक आरोग्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. नंतर एक रिपोर्ट निघतो वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट, त्याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर ग्लोबल मेंटल हेल्थ इंडेक्स जो आहे, अशा गोष्टी तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. नंतर एक मानस नावाची स्कीम आहे, नंतर निर्मया आहे, या शुभ आरंभ या ज्या स्कीम आहेत ते मानसिक आरोग्य डिपार्टमेंट काढत असतं, तर त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन ही विचारली जाऊ शकते. आणि IBPS अशा पद्धतीचे प्रश्न मेंटल हेल्थवर बनवणार आहे. न्यूट्रिशन पोषण आहार अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. पुढचा जो तुमच्या सिलेबसचा पॉईंट आहे न्यूट्रिशन आणि पोषण आहार. तर पोषण आहारमध्ये इतका वास्ट सिलेबस आहे, त्याच्यापैकी तुम्हाला काहीच गोष्टी ह्या पाहाव्या लागतील. याच्यामध्ये मी भरपूर गोष्टी तुम्हाला मेन्शन केलेल्या आहेत, कारण की मध्यान्ह अन्न भोजन योजना जी असते, परंतु याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला 3 गोष्टी पाहाव्या लागतील. 3 गोष्टींपैकी आता माझ्या मतानुसार भारत आणि महाराष्ट्र यांनी न्यूट्रिशनवर काय कार्य केलेलं आहे ते तुम्हाला पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नंतर वेगवेगळ्या योजना आहेत, त्या योजना आता कोणती आहे, नंतर कधी आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. जशी एक अन्नपूर्णा स्कीम आहे, गरीब कल्याण योजना आहे, आयर्न प्लस प्लॅन आहे, भरपूर असे आहार आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि जे चरबी आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला डिस्कस करावं लागणार आहे. नंतर जीवनसत्व आणि खनिजे हा तुमचा महत्त्वाचा पॉईंट ठरेल. तुम्हाला जीवनसत्वाबद्दल किंवा खनिजबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात. संतुलित आहार जो आहे त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके. नंतर महाराष्ट्राचा जो न्यूट्रिशन मिशन आहे त्याच्यावर प्रश्न पाहायला भेटू शकतो. तर हे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला आरोग्य सेविकेमध्ये जर तुम्ही न्यूट्रिशनचा अभ्यास करणार तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे टॉपिक एकदा पाहावं लागतील. जास्त मोठे टॉपिक नसतात, 2-2, 3-3 ओळीचे टॉपिक असतात, फक्त त्यांना एकदा तरी तुम्हाला पाहण्याचं गरजेचं असेल. ओके. नंतर पाणी जे आहे, पाणी, फायबर, ऊर्जा, चयापचय या गोष्टी तुम्हाला एकदा तरी रीड करावं लागतील, म्हणजे तुमचा न्यूट्रिशनचा जो टॉपिक आहे तो कवर होईल. जास्त इतकं डीप नसतं, परंतु थोडीशी कन्सेप्ट तुम्हाला माहीत पाहिजे, मगच तो IBPS जो असेल तो फॉर्म करताना या मुद्द्यांवरूनच तुम्हाला फॉर्म करून देणार आहे आरोग्य सेविकेसाठी. ओके. तर पुढचा जो आहे तुमचं ह्युमन बॉडीचा जो पार्ट दिलेला आहे तुमच्या सिलेबसमध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी अभ्यासाव्या लागतील. एक सांगाडा प्रणाली असते, कंकाल प्रणाली, हाडांची रचना, हाडांबद्दल तुम्हाला एक ह्युमन बॉडीचं स्ट्रक्चर दिलेलं असेल. नंतर स्नायूंबद्दल एक स्ट्रक्चर असेल. मज्जासंस्था ज्या आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न पाहायला भेटतील. नंतर आपलं हृदय जे आहे, हृदयमधले रक्तवाहिन्यांसंबंधित प्रणाली जी आहेत त्याच्याबद्दल या गोष्टी तुम्हाला पाहायला ह्युमन बॉडीमध्ये या महत्त्वाच्या ठरतील. जर तुम्ही ह्युमन बॉडीचा अभ्यास करत असणार तर या सर्व गोष्टी तुम्हाला जिल्हा परिषदसाठी महत्त्वाच्या ठरतील. श्वसन संस्था विचारण्यात येऊ शकते. श्वसन संस्थेमध्ये श्वसन संस्थेचे कार्य, त्याच्यानंतर जो रोग आहेत जसं दमा झाला, न्यूमोनिया झाला, तर या गोष्टी तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. पचन संस्थेमध्ये जिथं मी आता एवढे पॉईंट मेन्शन केलेले आहेत, 2 पेजचे हे पॉईंट असतात, 2च पेजमध्ये या सर्व पॉईंट कवर होतात. जास्त डीपली अभ्यास करण्याची गरज नसते, परंतु एक प्रायमरी अंडरस्टँडिंग तुम्हाला लागत असते, कारण की हा पूर्ण 10वीच्या सिलेबसवर असतो. पूर्ण 10वीच्या तुम्ही क्वालिफिकेशन पाहिलं असेल तर 10वीच्या सिलेबसवर, म्हणजे 10वीच्या पुस्तकावर नाही तर 10वीच्या लेवलपर्यंत, 10वी, 11वी, 12वीच्या लेवलपर्यंत तुम्हाला याचे प्रश्न पाहायला भेटतात. आणि आरोग्य सेविकेची ही जी ॲड येणार आहे जिल्हा परिषदची, त्याच्यात सर्वात जास्त पदं हे आरोग्यसेवक आणि सेविकेचे असतील. त्याच्यामुळे तुमचं सिलेक्शनचे चान्सेस हे वाढणार आहेत, परंतु अभ्यास जो आहे तो एक पर्टिक्युलर पद्धतीने तुम्हाला करावा लागणार आहे. नंतर जर सॅनिटेशन, स्वच्छता आणि व्यवस्थापनबद्दल आपण बोलायचं झालं तर एक स्वच्छतेची व्याख्या काय असते, स्वच्छता आणि सार्वजनिक आरोग्य यांच्यातील दुवे काय असतात, नंतर स्वच्छतेबद्दलच हे सर्व पॉईंट तुम्हाला विचारले जाऊ शकतात. आता सर्वच पॉईंट तुम्हाला रीड करायचे आहेत का? नाही. त्याच्यामध्ये काही पर्टिक्युलर एरिया असतो, काही पर्टिक्युलर भाग असतो, त्याच्यावर प्रश्न हे भरपूर वेळेस रिपीटेड स्वरूपात विचारले जातात. ते सुद्धा मी तुम्हाला सांगून देईल की कशा पद्धतीने ते प्रश्न विचारण्यात येतील. नंतर पाणी जे आहे त्याची, पाण्याची जी उपलब्धता आहे, पाण्याचे स्रोत आहेत, हे इतकं मोठी गोष्ट नसतं. पाण्याचे स्रोत सगळ्यांना माहीत आहे.
एक जनरल अंडरस्टँडिंग आहे. तर याच्यामधून काहीच मटेरियल आपल्याला घ्यावं लागणार आहे. ओके. नंतर हे सगळे स्वच्छतेचे टॉपिक आहेत. आता मी कालच टेलिग्राम ग्रुपवर इन्फेक्शनची PDF शेअर केलेली होती. त्याच्यामध्ये मी इन्फेक्शनबद्दल संक्रमण जे आहे त्याच्याबद्दल मी 50-50 MCQ दिलेले होते. तर तुम्हाला त्याच्यावरून अंदाज आला असेल की कशा पद्धतीने MCQ हे विचारले जातात. वरती मी इंग्लिशमध्ये दिलेले होते, इंग्लिश लँग्वेजमध्ये होते, कारण की भरपूर अशा आरोग्य सेविका बनण्यासाठी इच्छुक उमेदवार जे आहेत ते इंग्लिशमध्ये अभ्यास करतात, तर काही लोक हे मराठीमध्ये अभ्यास करतात. तर दोघी लँग्वेजमध्ये, दोघी भाषेंमध्ये आपण इन्फेक्शनची PDF काल टेलिग्राम ग्रुपवर शेअर केलेली होती. जर तुम्हाला टेलिग्रामला जॉईंट व्हायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक देऊन देतो, तिथं तुम्ही जॉईन करू शकता. तसंच आरोग्य सेविकेसाठी जे पर्टिक्युलरली फक्त आरोग्य सेविकेचा अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी आपण व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा क्रिएट केलेला आहे, तर तिथं तुम्ही जॉईन करू शकतात. इन्फेक्शनमध्ये जसं संसर्ग आणि संसर्गजन्य रोगांची व्याख्या काय असते, जीवाणू, विषाणू, बुरशी काय असतात. ओके. नंतर जन्मजात अनुकूलित प्रतिकार क्षमता काय असते, टी पेशी, बी पेशींची भूमिका काय असते. नंतर लसीकरण कशा पद्धतीने होतं. नंतर जीवाणू संक्रमण काय आहे. अशा पद्धतीचे जे टॉपिक आहेत त्यांचा अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. भरपूर असे टॉपिक आहेत, जसं अँटीव्हायरल, अँटीफंगल, अँटीपॅरासिटिक औषधी कोणते आहेत. तुमची भरती जी आहे आरोग्य विभागात तुम्हाला जायचं आहे आणि आरोग्य सेविका बनायचं आहे. आरोग्य सेविका बनताना तुम्हाला काही आरोग्याच्या महत्त्वाच्या गोष्टी असतील ज्या तुम्हाला तुमच्या काम करताना कामात पडणार आहेत. त्या गोष्टींचं एक नॉलेज तुम्हाला या एक्झाममध्ये पाहायला भेटणार आहे. नंतर इबोला, झिका, कोविड-19 तर हे महत्त्वाचे टॉपिक तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला भेटतील. ओके. नंतर पाहूया पुढचे पॉईंट पाहूया. आता इम्युनायझेशन, लसीकरणबद्दल सुद्धा मी नोट्स एक बनवलेली आहे, ती तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवर भेटून जाईल. नंतर कम्युनिकेबल डिसीज याच्याबद्दल सुद्धा आपण डिस्कस केलेलं आहे की जे संसर्गजन्य रोग असतात ते कोणकोणते संसर्गजन्य रोग आहेत, त्यांचं कारण काय आहे, त्यांचा प्रसार कशा पद्धतीने होतो. नंतर जे असंसर्गजन्य रोग आहेत त्याबद्दल सुद्धा तुम्हाला प्रश्न पाहायला भेटतील आणि हा पूर्ण तुमचा सिलेबसचा पार्ट आहे. कम्युनिटी हेल्थ प्रॉब्लेम, ओके, समुदायामधले जे आरोग्यविषयक प्रॉब्लेम असतात त्याबद्दल सुद्धा तुम्हाला विचारण्यात येऊ शकतं. तर नंतर जर प्रायमरी हेल्थ मॅनेजमेंट याचा अर्थ आहे प्राथमिक आरोग्य व्यवस्थापन. तर प्राथमिक आरोग्य व्यवस्थापनची जी थेरी आहे त्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नंतर फर्स्ट एड आणि रेफरल याचा अर्थ आहे प्रथमोपचार व संदर्भ सेवा. तर प्रथमोपचार कशा पद्धतीने केला जातो, प्रथमोपचारामध्ये कोणकोणत्या पद्धती तुम्ही वापरण्यात येऊ शकता, प्रथमोपचाराच्या मध्ये कोणकोणत्या वस्तू तुम्हाला लागत असतात, या सर्व गोष्टींचं डिस्कशन तुम्हाला इथं पाहायला भेटणार आहे. नंतर एक आहे चाइल्ड हेल्थ नर्सिंग. चाइल्ड हेल्थ नर्सिंग म्हणजे बाल आरोग्य शुश्रूषा. तर याच्यामध्ये लहान मुलांचं जे आरोग्य आहे त्याचे जी एक व्यवस्थापन केलं जातं. एक प्रकारे बाल आरोग्यावर तुम्हाला लहान मुलांच्या आरोग्यावर ज्या गोष्टी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी जे बनवलेलं असतं, ज्यांनी एक पॅटर्न बनवलेलं असतं, त्याच्यावर प्रश्न तुम्हाला पाहायला भेटणार आहेत. नंतर एक प्रसविका आणि प्रसूती संबंधित जे नियोजन आहे त्याबद्दल सुद्धा प्रश्न हे आपल्या IBPS विचारू शकते. त्यांनी सिलेबसमध्ये हे सर्व पॉईंट तांत्रिकच्या सिलेबसमध्ये मेन्शन केलेले आहेत. नंतर आहे हेल्थ सेंटर मॅनेजमेंट. तर प्राथमिक आरोग्य केंद्राचं जे व्यवस्थापन आहे, आरोग्य केंद्राचं व्यवस्थापन जे आहे त्याच्यावर तुम्हाला तांत्रिक अभ्यासक्रममध्ये दिलेले पॉईंट आहेत. तर हे सर्व पॉईंट तुम्हाला तांत्रिकच्या सिलेबसमध्ये पाहायला भेटणार आहेत. तर अभ्यास कशा पद्धतीने करावा त्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की आता आपण या चॅनलवर लेक्चर तर पूर्ण तुमची लेक्चर सिरीज घेऊ शकत नाही. आपण फक्त आणि फक्त जे आपलं ॲप आहे थिंक लाईक गुरु, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तुम्ही त्याच्यावर ते ॲप डाउनलोड करू शकतात. येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये त्याच्यावर तुमचा आरोग्य सेविकाचा जो कोर्स आहे तो आपण लॉन्च करणार आहोत. पहिल्या 100 ॲडमिशनसाठी आपण 200
₹199 फीज आपण तिथे ठेवलेली आहे. त्याच्यानंतर पुढचे जे ॲडमिशन असतील तेव्हा फी वाढून जाईल, कारण की आपण तिथं नोट्सही प्रोव्हाइड करतो आहे आणि तुम्हाला टेस्ट सिरीज आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन जे आहेत त्यांची PDF-सुद्धा आपण देत आहोत. जर तुम्हाला तांत्रिकच्या अभ्यासक्रममध्ये एखादा पर्टिक्युलर पॉईंटमध्ये अडचण येत असेल, समजत नसेल, तर तुम्ही मला तिथं मेसेज करा. मी यूट्यूबवर त्या पर्टिक्युलर टॉपिकचा सेशन घेऊन तुमची ती कन्सेप्ट क्लिअर करेल, कारण की माझ्याकडे आरोग्यसेवकची बॅच चालू आहे आणि त्यांचा सिलेबस जो आहे तो मी पूर्ण यूट्यूबवर फ्रीमध्ये कवर करतो आहे. तुम्हाला जर वाटत असेल की या पॉईंटमध्ये तुम्हाला अडचण आहे, तर तुम्ही मला मेसेज करा. मी यूट्यूबवर ते फ्रीमध्येच तुम्हाला सर्वांसाठी त्या गोष्टी प्रोव्हाइड करून देईल. ओके. फक्त आपण ₹199ची फक्त टेस्ट सिरीज आणि नोट्ससाठी आपण घेत आहोत. जर तुम्हाला वाटत असेल की आपली लेक्चर सिरीजही आपण चालू करावी, तर तुम्ही मला मेसेज करू शकतात. काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण यूट्यूबवर लेक्चरच्या द्वारे घेऊ. ते सर्वांना फ्रीज असतील, त्याला कोणालाच फी लागणार नाही. ओके. आता पाहूया याच्यामध्ये कशा पद्धतीने पॉईंट येणार आहेत. मधले जे पॉईंट आहेत, जे उरलेले पॉईंट आहेत त्याबद्दल आपण डिस्कस करूया. तर आरोग्यसेविका जे मेन काम राहणार आहे ते प्राथमिक आरोग्य केंद्रावर राहणार आहे आणि प्राथमिक आरोग्य केंद्र मॅनेजमेंट जे आहे किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राबद्दल तुम्हाला सिलेबसमध्ये डिस्कस केलेलं आहे. तर प्राथमिक आरोग्य केंद्राबद्दल तुम्हाला विचारू शकतात की जसं प्राथमिक आरोग्य केंद्राची कामं काय आहेत, नंतर उपकेंद्र कसे असतात आणि त्यांचं मॅनेजमेंट कशा पद्धतीने असतं. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला संसर्गजन्य रोग जे आहे त्याच्याबद्दल तुम्हाला टिप्पणी ते विचारू शकतात किंवा संसर्गजन्य जो रोग आहे त्याच्यावर मेजर फोकस तुमचा असणार आहे. नंतर संसर्गजन्याचे जे प्रकार आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला डिस्कस करायला लावतील. ओके. त्याच्यानंतर आल्यानंतर प्रत्येक जो संसर्गजन्य रोग आहे, जसा अतिसार झाला, नंतर व्यवस्थापन अतिसारचं कशा पद्धतीने करतात, ओके, असे सर्व जे रोग आहेत त्याबद्दल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. नंतर एन्थ्रेक्स आहे, हा जो रोग आहे, H1N1 आहे, ते सर्व रोग तुम्हाला परीक्षेमध्ये त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. TB HIV झाले तर ही नोट जी आहे ते मी आता बनवतो आहे. ते बनवल्यानंतर मी तुम्हाला ती टेलिग्राम ग्रुपवर पण आपल्या ॲपवर मी तुम्हाला देईल. अजून ॲपमध्ये तुमचा कोर्स पूर्णतः प्रिपेअर नाही आहे. मी जेव्हा सांगेल तेव्हा तुम्ही ते ॲप डाउनलोड करून पाहू शकतात. आरोग्यसेविकेमध्ये हा तुमचा तांत्रिकचा सिलेबस आहे. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही मला खाली जे नंबर दिलेला आहे त्याच्यावर मेसेज करून विचारू शकतात. आजपुरता धन्यवाद. लेक्चर पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.